आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चल भावना आनंदी, हो, मी येते सावकाश. अय्या हळूहळू. अगं कदाचित नाही येणार, कदाचित येतील, कदाचित नाही येणार, कदाचित येतील। मी जसं सांगितलं ना भावनाईला घेऊन यायचं तसं मी घेऊन आली भावनाईला हट्टाने करू। काय चाललंय तुमचं? हा नाही काय नाही मग या वेटर प्लीज अजून 2 खुर्च्या आणा ना। आनंदी मस्त श्रीखंड आहे, खाणार आहेस का तू? हो पाहिजे मला। बाबा नाही नको, आम्ही लगेच निघतोय। भावना थांब ग, पण बाबा मी सांगतोय म्हणून थांब भावना। मला माहितीये माझ्या बाबांना तुम्हीच सांगितलं असेल ना की तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून। जे काही बोलायचंय ना ते पटपट बोला, माझ्याकडे वेळ नाहीये, मला घरी जायचंय। नाही हो, असं कशाला बोलताय मॅडम? म्हणजे मी काहीच सांगितलं नव्हतं आणि मला असं काही तुमच्याशी बोलायचंच नव्हतं। नाही म्हणजे तसं मला खूपच बोलायचं आहे तुमच्याशी, पण आत्ता असं ते ठरवून असं काही बोलायचं नव्हतं। तुम्ही असे आढेवेडे घेणार असाल ना तर मीच बोलते। नाही मॅडम, मी काय म्हणतो, तुम्ही बसा ना, आपण बसून आरामात बोलूया ना। हा सिद्धिराज, आपलं लग्न जरी ठरलं असलं ना तरी ते व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका। माझ्या काही अटी आहेत आणि त्या अटी पूर्ण झाल्याशिवाय आपल्यात कुठलंही नातं तयार होऊ शकत नाही, अगदी फक्त समाजापुरतं असलेलंही नाही। हो सांगा ना, कसल्या अटी? म्हणजे तसं तर मला तुमच्या सगळ्या अटी मान्यच आहेत, पण जर तुम्ही मी सांगण्याच्या आधीच तुम्हाला अटी मान्य आहेत? हो बस काय भावना मॅडम, अहो तुमच्याशी लग्न करण्यासाठी ना मला सगळ्या अटी मान्य आहेत, तुम्ही बोलून तर बघा। माझी पहिली आणि सगळ्यात महत्वाची अट, मी आनंदींना कधीही अंतर देणार नाही। माझं लग्न कोणाशीही ठरलं असतं तरी त्यांना या बाबतीत मी आधीच कल्पना दिली असती, म्हणून तुम्हालाही सांगते, त्यामुळे तुम्हालाही आनंदींचा स्वीकार करावा लागेल। अहो मॅडम, हे सांगायची काय गरज आहे? म्हणजे ते तर मी धरूनच चाललोय, जेव्हा तुम्ही माझ्या घरी याल तेव्हा आनंदी पण तुमच्याबरोबर येईलच। आणि जसं मी स्वतःला तुमचा नवरा म्हणून बघतो तसं मी स्वतःला आनंदीचा बाबा म्हणूनही बघतो। तुम्हाला माहिती आहे ना की आमचं नातं किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही त्या बाबतीत अजिबात काळजीच नका करू। दुसरी अट, आनंदींच्या उपचारांसाठी मला नोकरी करावी लागते आणि आता आनंदी बऱ्या होईपर्यंत मला नोकरी करणं भाग आहे। मॅडम, आनंदी आता काय फक्त तुमची जबाबदारी नाहीये, ती आपल्या दोघांची जबाबदारी आहे। माझंही आनंदीवर प्रचंड प्रेम आहे, ती जितकी तुमची आहे तितकी माझी आहे। नाही, आनंदी ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांचा सगळा खर्च मीच करणार। तिसरी अट, मी सगळ्यात आधी भावना श्रीनिवास जळवी आणि मग तुमच्या घराण्याची सून, त्यामुळे माझा स्वाभिमान, माझी मतं, माझी विचार करण्याची क्षमता हे सगळं मला आहे तसंच जपायचं आहे। त्यात कुठलीही हाईघाई झालेली मला चालणार नाही।
अहो एवढंच ना. नाही म्हणजे तुम्ही माझ्यासाठी बदलावं अशी माझी मुळीच इच्छा नाही. भावनो भावना मॅडमच्या हातावर सिद्धूच्या नावाची मेहंदी रंगणार आहे आणि ही बातमी सिद्धू पर्यंत पोहोचली पाहिजे. आता ती पोचवायची कशी? अशी म्हणजे एक काम कर, पत्र लिही, कबुतराच्या तोंडात टाक आणि कबुतराला उडव सिद्धूकडे. अरे मेंटल आहेस काय? अरे फोन कर आणि डायरेक्ट सांग. अरे यार पण सिद्धू डेट वरती गेलाय, त्याला डिस्टर्ब कसं करणार आहे? अरे म्हणून तर सांगितलं फोन कर, डायरेक्ट तिकडे जाऊन बातमी नाही सांगायची. आपल्याला ही मेहंदीची बातमी माहिती असून आपण त्याला जर नाही सांगितलं तर सिद्धू आपलं काय काय सुचवेल हे माहिती आहे ना. हे फोन कर फोन कर. होय होय खरंय खरंय. हा कर पटकन. फोन कर पटापट. तू बोल. तू बोल. अरे मला का तू अरे बोल बोल. हा माया बोल ना, काय मॅटर झाला? अरे सिद्धू भाई ते मोठा जंगी मॅटर झालाय. काय झालंय काय ते तर सांग. अरे वहिनींच्या घरात मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या हातावरती तुझ्या नावाची मेहंदी रंगवणार आहेत. यार काय सांगतोयस काय यार तू? बेस्ट न्यूज दिली आहेस यार तू. अच्छा पण मग आता भावना मॅडम माझ्या नावाची मेहंदी लावणार आहेत तर मग मेहंदी पण मलाच पाठवायला लागणार ना? हा आई शपथ, हे लक्षातच आलं ना आमच्या. अरे काळजी नको करूस, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं. आता ना मी जसं सांगतोय ना तसं कर फक्त, ठीक आहे? हा ठीक आहे. ऐक कळलं? सिद्धू हे बघ, तू तुझ्या डेट वर लक्ष दे, इकडचं आम्ही सांभाळतो. लव यू बाबा. चल ठेवतो. चल बाय बाय बाय. हे चला तयारी करू, चल लवकर लवकर चल चल भाई चल. हा मॅडम पुढच्या आठी बोला तुमच्या. पुढची अट झालं सांगून, एवढ्यासाठी होत्या. तिच्या मारी अहो एवढ्यासाठी आहेत तुमच्या? अहो या सगळ्या अटी मला मान्य आहेत, पण माझी एक अट आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला पण ती मान्य करावी लागेल. एवढं करून तुमची अट आहेच का अजून? हा मग आता माझी जी काही अट आहे ती एकदम साधी सुधी अट नाहीये. म्हणजे तुम्ही मान्य कराल की नाही माहित नाही, पण शेवटी अट तर अट आहे. एवढी कुठली अवघड अट आहे? सांगा तरी. सांगतो ना. माझी अट अशी आहे की जेव्हा मी तुम्हाला स्माइल करायला सांगेन तेव्हा तुम्ही स्माइल करायचं. काय? तुम्ही स्माइल करा सांगितल्यावर मी स्माइल करायचं? हा मग असं कसं? म्हणजे मला हसायला येत नसेल तर मी काय उगाच हसायचं? मी काय वेडी आहे? अहो हाच तर प्रॉब्लेम आहे ना मॅडम की तुम्हाला हसूच येत नाही. पण हसल्यावर तुम्ही खूप गोड दिसता, माहिती आहे ना तुम्हाला? नाही सॉरी, म्हणजे तुम्हाला आवडलं नसेल तर मी काय बोलत नाही. लक्ष्मी निवास